नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय गुजराती कढी। त्यासाठी मी काय करणार आहे, एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दही घेणार आहे। हे आंबट दही आहे, 1 वाटी दही। त्यात 2 चमचे मी बेसन घालणार आहे। 2 हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि 2-4 लसूणच्या पाकळ्या। 1 वाटी पाणी टाकणार आहे मी याच्यात आणि मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। मिक्स करून घेतले, आता मिक्सरमधून काढले। आता आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकू आपण त्याच्यामध्ये। आता गॅसवर मी काय केलं, कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे मी तूप टाकते। तूप गरम झाले, आता आपण टाकतोय 2-4 मेथी दाणे, मोहरी, जिरे, 1 चक्री फूल घेतले, दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 2-3 मिरे घेतले आणि 1 ही लाल मिरची टाकू आपण त्याच्यामध्ये। मी थोडासा हिंग टाकते। मिक्सरमधून काढलेलं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकू। असं चांगला तडका बसला पाहिजे। तुम्हाला आवडेल असं थोडंसं पाणी घट्ट वाटले तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही। त्यामध्ये टाकणारे मी मीठ, 1 चमचाभर साखर टाकणार आहे। कढीमध्ये आंबट असल्यामुळे थोडी साखर टाकली म्हणजे मग छान लागते ती अशा। आणि वरून टाकणार आहे मी कोथिंबीर। थोडीशी उकळी येऊ द्यायची, जास्त कढीला उकळायचं नाही बरं का। जास्त उकळलं की मग कढी फुटती। थोडंसं वरती आलं का की लगेच गॅस बंद करायचं। हळद नाही टाकली बरं का मी याच्यात, मी कढीमध्ये हळद नाही टाकत। छान आता काय करते मी, छान झाली आहे कढी बघा। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा। अशा प्रकारे झाली आपली गुजराती कढी।